महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। कॅश फॉर वोट प्रकरणामध्ये ईडीची 2 राज्यांमध्ये ही कारवाई झाल्याचं पाहायला मिळते। मुंबईमध्ये 5 ठिकाणी, मालेगाव आणि नाशिकमध्ये 2 ठिकाणी छापे मारण्यात आले। अहमदाबादमध्ये 13 ठिकाणी तर सुरतमध्ये सुद्धा 3 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। कॅश फॉर वोट या सगळ्या प्रकरणामध्ये ही छापेमारी झाल्याचं कळते। महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ईडीने ही छापेमारी केली आहे। 23 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। मुंबईत 5 ठिकाणी, मालेगाव आणि नाशिकमध्ये 2 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातिमी यांच्याकडून तपशील घेऊया। रिद्धेश, या सगळ्या दरम्यान ईडीच्या हाती काही लागलंय का? नक्कीच आपण पाहिलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ईडी कडून छापेमारी करण्यात आली आहे। जवळपास 23 ठिकाणी ईडीने छापेमारी केली। कॅश फॉर वोट प्रकरणात ईडी कडून छापेमारी करण्यात आली आहे। अहमदाबादमध्ये 13, सुरतमध्ये 3, मालेगाव नाशिकमध्ये 2 आणि मुंबईत 5 ठिकाणी ईडी कडून आहे की छापेमारी करण्यात आली। अद्याप किती प्रमाणात कॅश पकडण्यात आली या संदर्भात ईडी कडून अद्याप कुठलीच माहिती देण्यात आली आहे। मात्र प्राथमिक माहितीमध्ये एवढं सांगण्यात आलं की या विविध ठिकाणी ईडी कडून आहे ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छापेमारी करण्यात आली। जी रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।